सर्वांनी डोळे बंद करायचे. येस, इट इज लाईव्ह प्रवचन ना. लाईव्ह मी काही व्हिडिओ ऑन नाही करणार आहे. येस, अनापाना, बट लक्ष माझ्याकडं. ओके. तर आजचं जे प्रवचन आहे ते दानशील भावना या 3 याच्यावर आहे. तो दानशील भावना, जनरॉसिटी, प्रिसेप्ट अँड मेडिटेशन. तर हे तिन्ही पण एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. की भगवान बुद्ध म्हणतात की माइंड इज एव्हरीथिंग, माइंड इज अ मास्टर. ओके, मन हे सर्व काही आहे आणि मनच हे मुख्य आहे. तर जे काही होत असतं ते मनामधूनच होत असतं. तर दाना जे आहे, जनरॉसिटी किंवा आपण ज्याला दान म्हणतो, तर ते अष्टांगिक मार्गामध्ये सम्मा संकप्प, ज्याला राईट थॉट या कॅटेगरीमध्ये बसता. तर भगवान बुद्धांनी एकूण 45 वर्ष फक्त 4च गोष्टी शिकवल्यात मुख्य. पूर्ण लक्ष तुमचं माझ्या आवाजाकडं. सरळ बसायचंय, डोळे बंद. फक्त 4च गोष्टी शिकवल्यात. त्याला इंग्लिश मध्ये आपण अनसॅटिस्फॅक्टरी, अनसॅटिस्फॅक्शन किंवा अनसॅटिस्फॅक्टरी किंवा सफरिंग किंवा दुःख, त्याला आपण अनसॅटिस्फॅक्टरीनेस म्हणतो. नंबर 2, cause of unsatisfactoriness. त्याच्यानंतर end of unsatisfactoriness and path leading to unsatisfactoriness. जेच त्याला आपण दुःख म्हणतो. दुःख. त्याच्यानंतर नंबर 2 दुःख समुदाय. नंबर 3 दुःख निरोध, ज्याला आपण म्हणतो दुःखाचा अंत करता येतो. आणि नंबर 4 दुःखाचा समूळ अंत करण्यासाठी असलेला रस्ता, ज्याला आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो. तर या अष्टांगिक मार्गामध्ये राईट थॉट म्हणजेच सम्मा संकप्प, त्यामध्ये 3 प्रकार आहेत. अहिंसा संकप्प, अव्यापाद संकप्प, नेक्खम संकप्प. तर हे दान बसतं कुठं ऍक्च्युअली? यामध्ये दान बसतं नेक्खम संकप्प, रिनन्सिएशन. रिनन्सिएशन ऑफ व्हॉट? कशाचं रिनन्सिएशन, कशाचा त्याग? रिनन्सिएशन ऑफ द ग्रीड, म्हणजेच लोभ. ज्यावेळेस आपण दान देतो, तर दान कशाचं आहे? थिंग्स और व्हॉट? वस्तुतः आपण बाह्य रूपात देते, परंतु सर्वात महत्वाचा आहे विचार. कोणता विचार? नॉन ग्रीड, अलोभ. च्या विरुद्ध काय? लोभ. मनामध्ये लोभ असतो. तर हे लोभाचे विचार कमी करण्यासाठी आपण हे गिविंग करत असतो.
ज्यावेळेस गिव्हिंग करतो, तर ज्यावेळेस आपण देतो, तर ते देणं जबरदस्ती नसलं पाहिजे. जबरदस्ती नसलं पाहिजे किंवा फोर्स नसला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा देतोय म्हणून मी देतोय, ही पण वृत्ती नसली पाहिजे. तर कसं असलं पाहिजे ॲक्चुअली? यासाठी थोडं मागं जावं लागेल. 2560 वर्षाच्या आतमध्ये. उपाली नावाचा एक ग्रहस्थ होता. उपाली. परंतु तो भगवान बुद्धांना नव्हता म्हणून. त्यावेळेस जास्तीत जास्त डिबेट चालायची. डिबेट ते आजही चालतात. इव्हन भगवान बुद्धांसोबतही लोकं डिबेट करायला यायचे. तर भगवान बुद्धांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि सर्व निराकरण केलं. ते खूप खुश झाले आणि मग त्यांनी म्हटलं, की मला तुमचा दानकर्ता बनायचंय. तर ते म्हणतात, "नाही, तू घरी जा आणि व्यवस्थित विचार कर." ॲक्चुअली उपाली त्यावेळेसचे मिलेनियर्स होते. खूप मोठे श्रीमंत. स्थित राहा, स्थित. जास्त हालचाल ध्यानही होऊ देणार नाही आणि ऐकूही देणार नाही. तर उपाली खूप श्रीमंत होते. असं बोलल्यानंतर भगवान बुद्धाला ते म्हणतात, की एक मोठा श्रीमंत व्यक्ती तुम्हाला दान देण्यासाठी म्हणत आहे. जर मी हे दुसऱ्याला म्हटलं असतं, तर त्यांनी एकदम ॲक्सेप्ट केलं असतं. ते कोणाला म्हणतात उपाली? उपाली भगवान बुद्धांना म्हणतात, की प्लीज मी प्रथम तुम्हाला रिक्वेस्ट करतो, की तुम्ही मला ॲक्सेप्ट करा. मला ॲज अ डोनर ॲक्सेप्ट करा, ॲज अ उपासक ॲक्सेप्ट करा. तर भगवान बुद्ध नाही म्हणतात. तुम्ही घरी जाऊन विचारा. मग दुसऱ्या वेळेस अजून उपाली रिक्वेस्ट करतात, की प्लीज मला ॲक्सेप्ट करा. मग भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्ही याआधी कोणाला डोनेशन देत होते? तर ते म्हणतात, की मी जे जैन मॉन्क्स आहेत, जैनचे जे भिक्खू आहेत, त्यांना देत होतो. तर ते म्हणतात, की भगवान बुद्ध म्हणतात, की फक्त तुमच्या दानाच्या ह्याच्यावरच त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे. तर तुम्ही जा आणि त्यांनाच दान द्या. सेकंड कंडिशनमध्ये ते भगवान बुद्ध ऐकत नाहीत. मग तिसऱ्या वेळेस अजून रिक्वेस्ट करतात. त्यावेळेस मग भगवान बुद्ध ॲक्सेप्ट करतात. तर आपण इथं चेक करायचं आहे, की जेव्हा देणाऱ्याचं इंटेन्शन किती स्ट्राँग असलं पाहिजे. उपाली काय करत आहे? उपाली 3 वेळेस रिक्वेस्ट करत आहे. हे देण्यासाठी हां, घेण्यासाठी नाही. घेणारा तर रिजेक्ट करत आहे. ॲक्चुअली भगवान बुद्ध पण तिथं खूप प्युअर आहे. म्हणजे रिसिव्हर खूप प्युअर आहे. रिसिपंट जो आहे खूप प्युअर आहे. खूप हाय आहे आणि देणारा पण खूप हाय आहे. त्याची जी क्रेडिबिलिटी आहे देणाऱ्याची, म्हणजे ज्याला आपण क्षमता म्हणतो, मानसिकता आणि त्याची जी क्षमता आहे ती खूप स्ट्राँग आहे. पण तरी पण भगवान बुद्ध तिथं रिजेक्ट करत आहे. का? कारण की कोणताही तरी संघ, कुठला तरी एक समूह त्यांच्यावर निर्भर आहे. तर यामध्ये जो गिव्हर आहे, यामध्ये एक कंडिशन होते, की गिव्हर जो असतो तो
फ्री असला पाहिजे. देणारा फ्री असला पाहिजे. कशापासून? ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन पासून. म्हणजेच लोभ, दोष आणि मोहापासून तो मुक्त असला पाहिजे. आणि जे थिंग आहे, जे ते देत आहे, म्हणजेच जी वस्तू तो दान देणारा देत आहे, ती करेक्टली अर्न असली पाहिजे. करेक्टली अर्न म्हणजे त्याच्या स्वतःच्या पैशाची असली पाहिजे, ना की दुसरीकडून चोरून आणले आणि तो दान देत आहे. ते नसलं पाहिजे. दॅट इज करेक्टली अर्न. सेकंड कंडिशन, जी वस्तू तुम्ही देत आहात त्यासाठी. आणि थर्ड कंडिशन मध्ये रिसिपंट जो आहे, जो घेणारा आहे, तो पण प्युअर असला पाहिजे. म्हणजे फ्री फ्रॉम ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. म्हणजे लोभ, दोष आणि मोहापासून मुक्त असला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेस दान दिलं जातं, दॅट इज अ व्हेरी हाय. ते सर्वात उच्च असतं. त्याच्यासाठी एक पाली शब्द आहे, पण मी विसरलोय. म्हणजे ते तिथं तुमच्या इच्छा पूर्ण होतात अशा दानामध्ये. इफ यू पुट एनी डिझायर, एनी विश, तुम्ही कोणती इच्छा ठेवली अशा ह्याच्यात, तर ती पूर्ण होते. याच्यासाठी खूप उदाहरणं आहेत. जसं की दीपंकर बुद्धाच्या वेळेसचं उदाहरण, सुमेधाचं, राईट? सुमेधाचं जे इंटेन्शन होतं ते खूप प्युअर होतं. त्याच्यानंतर ही इच्छा पूर्ण कशी होते याच्यासाठी एक उदाहरण या सुमेधाच्याच याच्यामध्ये आहे. यशोधरा, त्या चित्रामध्ये एक लेडीज 3 फुलं घेऊन उभी आहे, बसलेली आहे. ऍक्च्युअली तिच्याकडे 5 होते. झोपायचं नाही कोणी, सरळ. त्याच्यापैकी 2 ते दीपंकर बुद्धांना देते आणि काही सुमेधाला देते. त्यावेळेस ते फूल दान केल्यानंतर यशोधरा एक विश ठेवते मनामध्ये, की जोपर्यंत माझं निर्वाण होणार नाही, मी या व्यक्तीच्याच पत्नी म्हणून यावं. ते शेवटपर्यंत ती इच्छा पूर्ण होते, निर्वाणापर्यंत. त्याच्यावरून समजून जायचं की आपल्याला जेव्हा या कंडिशन्स क्रिएट होतात, तर जे दान असतं ते फलित होऊन जातं. दानामध्ये एक पुग्गल दान आहे आणि सांघिक दान आहे. पुग्गल दान म्हणजे काय? की पुग्गल दान म्हणजे इंडिव्हिज्युअल. तुम्ही वन टू वन देते. जसं की तुम्हाला कोणते भिक्खू आवडतात किंवा कोणी आवडतात, तुम्ही त्यांना जाऊन देता. याच्या आधी मी एक टर्म वापरली की फोर्स. फोर्स नसला पाहिजे. ओके. तर तिथं फोर्स असेल, फोर्सफुली दान दिल्या जात असेल, तर ते दान नाहीये. तो टॅक्स सारखं झालंय. ते काय झालं? एक प्रकारे टॅक्स देताय. ते दानामध्ये टर्न नाही होणार. कोणाला टॅक्स द्यावा वाटतो का कधी? नाही. फोर्सफुली दिला जातो. फोर्सफुली घेतला जातो. काही जे रिलिजन आहेत, काही जे धर्म आहेत, त्यांच्यामध्ये दान हे फोर्सफुली घेतलं जातं ॲज अ टॅक्स. त्याला जकात म्हटलं जातं काही धर्मांमध्ये. तसं दान महत्वाचं नसतं. ते दान नाहीये. ते एक प्रकारचा टॅक्स आहे, की तुम्ही त्या धर्मामध्ये राहते आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते ॲज अ टॅक्स पे करावं लागेल. ते दान नाही. आणि तुम्ही जे टॅक्स पे करता तेही दान नाही. काही जणांनी मागं म्हटलं होतं, की टॅक्स म्हणजे दान आहे का? नाही, ते दान नाही. ओके. तर इंडिव्हिज्युअल जे दान आहे, त्याला पुग्गल दान म्हणतात. तर याच्यामध्ये काय असतं, की याच्यामध्ये आवड लपलेली असते, पुग्गल दानामध्ये. जसं की आपल्या आवडीच्याच व्यक्तींना देणं, ओके, तसं. आणि सांघिक दान जे असतं, त्याच्यामध्ये
व्यक्तींना पाहिल्या नाही जात. जेव्हा तुम्ही देता तर ग्रुपला देता. ग्रुपला देते तर तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला दिलंय. तर सांघिक दान जे असतं ते सगळ्यात पॉवरफुल असतं. त्यावेळेस काय व्हायचं, की जो व्यक्ती दान द्यायचा, तर भिक्खू त्याला बघायचे नाही. ते समोर ते कॅनॉपी ठेवायचे हवा मारण्याचं. तर ते बघू शकत नव्हते. त्यामध्ये काय व्हायचं, की समोरचा व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि तो खूप कमी एक छोटंसं दान देते, समथिंग व्हेरी स्मॉल. तर त्या भिक्खूच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न नाही व्हायचा. कारण की बघू शकत नाही समोर कोण आहे. सांघिक दानामध्ये काय फायदा आहे, की तुम्ही कोणाला दिलं, कोणी दिलं हे काही माहीत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की संघदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस ज्यावेळेस आपण ॲक्चुअली जे महाप्रजापती गौतम महाप्रजापती गौतमींनी एकदा भगवान बुद्धांसाठी आय थिंक स्वेटर टाइप काही ते केलं होतं अँड ते गेले होते त्यांना द्यायसाठी. तर भगवान बुद्धांनी एक्सेप्ट नाही केलं ॲज अ इंडिव्हिज्युअल. तर त्यांनी ते म्हटलं, की तुम्ही संघाला दान द्या. का? कारण की इव्हन बुद्धांना दान दिल्यापेक्षाही संघाला दान देणं हे सर्वश्रेष्ठ आहे. ओके. तर यामध्ये कसं आहे, की कम्युनिटी दान म्हणतात त्याला, संघ दान. तर तिथं पण हे महत्वाचंच राहतं. गिव्हर, रिसिपंट अँड द थिंग. तर या दानामध्ये तुम्ही कुठेही बघा, की जसं की 10 पारमिता आहे, 10 पुण्यकर्म आहे. तर सर्वात प्रथम कशाला महत्त्व देण्यात आलंय? दानालाच महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस दुर्गुणांचं नाव घेतलं जातं, त्याच्यामध्ये कोणाचं नाव घेतलं जातं? ग्रीड, लोभ, दोष, मोह. लोभ. हा जो लोभ आहे, यालाच प्रथम महत्त्व दिलं जातं. आळस नाही द्यायचा आहे. त्यासाठीच भगवान बुद्धांनी 10 पुण्यकर्म आणि 10 पारमितामध्ये सर्वात प्रथम स्थान हे दानाला दिलेलं आहे. तर हे कुठून होतं? राइट थॉट. राइट थॉटमध्येच नेक्खम्म म्हणजे अव्यापाद संकल्प, अहिंसा संकल्प, नेक्खम्म संकल्प. म्हणजेच त्याग कशाचा करायचा आहे? लोभाचा. तर लोभाचा त्याग कोणत्या रूपानं करायचा आहे? गिव्हिंग, देण्यामधून. ओके. तर देताना वस्तू काय देते हे महत्वाचं नाहीये. देताना इंटेन्शन काय आहे हे महत्वाचं आहे. आतमधली चेतना कशी आहे? आता उद्या जेव्हा तुम्ही हा फॅन देसाल, तर ट्राय करायचं की तुम्ही देण्याच्या आधी अर्धा तास, 20 मिनिट ध्यान केलं पाहिजे. तुमचं जे चित्त आहे ते शांत करायला पाहिजे. हे. कारण की अशांत चित्तामध्ये, अजागरूकतेमध्ये दुर्गुणच उत्पन्न होत असतात. आणि देताना जर का एखादा दुर्गुण निर्माण झाला, तर ती जी चेतना आहे ती कलुषित होऊन जाईल देतानाची आणि त्या दानाचे जे रिझल्ट्स असतात, ते लो होऊन जातात, कमी होऊन जातात. त्याला शुअर माहिती आहे, की त्याच्यातून पुण्य भेटणारच आहे. परंतु त्याच्या मागे आसक्ती नाही ठेवायची, की मला इतक्या वर्ष भेटावं, इतकं भेटावं, तितकं भेटावं हे नाही. कारण की आसक्ती आली तर तिथं लोभच येणार आहे. तर का दानशील भावना म्हटल्या जातात? श्रीलंकेमध्ये दानशील भावना या पद्धतीने म्हटलं जातं. कारण की लोभ जर कमी होत असेल, तर साहजिक आहे दोष आणि मोहावर फरक पडत असतो. कारण की
लोभाची वृत्ती काय असते? पकडून ठेवणे, होल्डिंग, ग्रास्पिंग, म्हणजे असं पकडून ठेवतो लोभ. लोभ काही वस्तूंना नाही पकडून ठेवत, मनामधल्या स्वातंत्र्याला पकडून ठेवतो. फ्रीडम, ज्याला अलोभ म्हटलं जातं आपल्या पालीमध्ये. तर यामध्ये 3 प्रकार पडतात. पारामी, परमत्थ पारामी, उपपारामी, सॉरी, पारामी, उपपारामी, परमत्थ पारामी, 3 प्रकार आहे. ओके. तर यामध्ये पण अभयदान, अहिंसादान आणि धम्मदान, 3 कॅटेगरी 3 प्रकारे वळवल्या जाते. तर भगवान बुद्धांनी 4 असंख्य कल्प आणि 1,00,000 कल्पाची परमत्थ पारामीची पण प्रॅक्टिस केलेली आहे. पारामी, उपपारामी आणि परमत्थ पारामी. 4 असंख्य कल्प. येस. आणि 1,00,000 कल्प. एवढी पारमिता. येस. आय थिंक 4,00,000 हे रवींद्र सर माहिती आहे का? 4,00,000 असंख्य आणि 1,00,000 कल्प. येस. 4,00,000 असंख्य कल्प आणि 1,00,000 कल्प एवढी पारमिता आहे. तर ज्यावेळेस उपपारामीमध्ये आपले जे ऑर्गन्स आहे, आपले जे शरीराचे भाग आहे ते डोनेट केल्या जातात. परमत्थ पारामीमध्ये आपला जीव, आपलं जे जीवन आहे ते पूर्ण डोनेट केलं जातं. असे खूप उदाहरणं आहे यामध्ये. मी इतकं डिटेल घेणार नाहीये याच्यासाठी. जसं की अ, त्याला आपण म्हणू की तुम्ही जर कोणाचा जीव वाचवत असाल, यू आर सेव्हिंग समवन, दॅट इज अभयदान. तुम्ही त्याला जीवदान दिलंय, अभयदान. अहिंसा दानामध्ये वेगवेगळे प्रकार, जसं आता तुम्ही हे भिक्खू संघासाठी हा फॅन घेतलाय, सो इट इज अहिंसा दान. याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू येतात. त्यानंतर धम्मदान, सर्वश्रेष्ठ. हे सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ जे आहे ते धम्मदान आहे. तर हे जे काही आहे हे एकामेकाशी कनेक्टेड आहे. ज्यावेळेस आपण सुरुवात करतो गिव्हिंगची, देण्याची, तर त्याचा जो इफेक्ट आहे तो शिलावर पण पडतो. कारण की शील तुटण्याच्या मागे लोभ पण असतो. आणि हा जो मी असतो, हा मी पण लोभाला पकडून ठेवत असतो कधी पण. मी स्वतः बघा, जी लहान लहान मुलं बघा, लहान मुलांमध्ये समजा एखाद्या लहान पोराजवळ 3 चॉकलेट आहेत. एखाद्याने जर मागितलं तर तो 2 नाही देणार, त्याच्यातला 1च देणार आणि 2 स्वतःजवळ ठेवणार. एक तर खूपच चांगला असेल तर 2 देणार, 1 स्वतःजवळ ठेवणार. पण तिन्हीचे तिन्ही देऊन देणार हे रेअर आहे. तिघीचे जे तिन्ही देऊन देणार हे रेअर आहे. अनाथ पिंडक सारखे जे पूर्ण देऊन दिलं, ते तिन्हीचे तिन्ही देणाऱ्यामधून आहे अनाथ पिंडक. पूर्ण देऊन टाकलं, काहीच नाही ठेवलं. नॉर्मली ज्याला आपण रिचनेस म्हणतो, द रिचनेस ऑफ द माइंड, मनाची श्रीमंती ही होल्ड करण्यामध्ये नाहीये. म्हणजे पकडून ठेवण्यामध्ये नाहीये.
ते सोडून देण्यामध्ये आहे. मागं मी उदाहरण दिलं होतं एक माकडाचं, मंकी मंकी कॅचर. थायलंडमध्ये मंकी कॅचर जे असतात ते काय करतात, त्या नारळामध्ये एक सुगंधित पदार्थ ठेवतात. सुगंधित पदार्थ ठेवतात आणि त्या नारळाला इतकं छोटं होल करतात, की त्याचा हातच जाईल त्या माकडाचा. आणि त्यानंतर तो जो पदार्थ आहे तो होल्ड करून घेतो, म्हणजे पकडून घेतो. मग पकडल्यानंतर त्याची मूठ बनते. तर मूठ बनल्यामुळं त्या नारळामधून तो सुटतच नाही. तसंच आपणही या चक्रामध्ये गुंतू नये. ज्याला संसार म्हणतो आपण, संसारा. लोभही आपल्यासोबत तसंच काम करत राहतो. भगवान बुद्धाने कितीतरी वेळेस संपूर्ण राजपाट त्याग करून दिलेला आहे. एकाच वेळेस नाही होते नेक्काम संकल्प. नैष्कर्माची प्रॅक्टिस एका जन्मामध्येच नाही केलेली आहे. एकदा ते मखादेव म्हणून होते, मखादेव. बोधिसत्व असताना मखादेव म्हणून होते. तर ते काय करतात, त्यांचा जो बार्बर आहे, म्हणजे जो केस कापणारा, त्याला सांगून ठेवतात, की ज्या दिवशी तू माझ्या डोक्यावर पांढरा केस बघशील, त्या दिवशी तू मला इन्फॉर्म कर. तर हा म्हणतो, की मी जर सांगितलं तर मला मारून तर नाही टाकणार. तर एक दिवस तो पांढरा केस बघतो. पांढरा केस बघितल्यानंतर पहिले घाबरायला लागतो. मी जर सांगितलं तर आता काय होणार? तर तो म्हणतो, की मी बघितलं म्हणे. तर म्हणतो, "पुल इट आउट. बाहेर काढ, बाहेर काढ लवकर." तो बाहेर काढतो. ते म्हणतात, "दे माझ्याजवळ." ते हातावर ठेवतो. तर हा जो राजा आहे मखादेव तिथून पळत जातो डायरेक्टली आपल्या राजगृहात आणि मुलाला आणि त्याच्या राणीला भेटतो आणि म्हणतो, "आज मला देवदूत भेटलाय. आय गॉट अ मेसेंजर." म्हणतो, की ते मुलगा म्हणतो, "माय फादर इज गोइंग टू बी क्रेझी." माझे वडील पागल झालेत बहुतेक. कुठे आहे मेसेंजर? कुठे आहे देवदूत? तर ते म्हणतं, की "हे बघ, माझ्या हातावर आहे." तर त्यानं विचार केलेला असतो, की ज्या दिवशी मला पांढरं केस येईल, म्हणजे म्हातारपण लागेल, मी त्या दिवशी भिक्खू बनून जाईल. त्याग करून टाकेल सर्व गोष्टींचा. म्हणजे पूर्ण राजपाट त्याग करण्याच्या ज्या त्यांच्या कृती होत्या, त्यांच्या ज्या पारमिता होत्या, त्या एका जन्माच्या नव्हत्या. असंख्य कल्पापासून ते करत आलेले होते. ही जी प्रॅक्टिस असते गिव्हिंगची, देण्याची, ही एका जन्माची नसते, ही असंख्य जन्माची असते. परंतु जसं-जसं आपण होल्ड करायला लागतो ना, तसं-तसं तो लोभ वाढत जातो. म्हणून तो जो माकड आहे, त्या माकडासारखं नाही व्हायचं आहे. मंकी कॅचर काय करतात? होल्ड करायला लावतात त्या माकडाला आणि तो मग पकडून ठेवतो असं ते स्वीट. सुटत नाही. कारण की भुकेमुळं नाही सुटत, लोभामुळं नाही सुटत आहे. भूक वेगळी गोष्ट आहे. पण तो भुकेच्या मागं असलेला लोभ जो आहे स्वीट पदार्थाचा, तो लोभ नाही सुटू देत. तसंच या संसाराच्या चक्रामध्ये लोभ जो आहे तो आपल्याला सुटू नाही देत. एकदा असंच प्रवचन अ, आचार्य महाबुवा देतात. व्हेरी पॉवरफुल हां. एकदा त्यांनी असंच एक प्रवचन दिलं होतं ज्यावेळेस अ, थायलंडवर खूप प्रॉब्लेम आले होते आर्मीला. त्यावेळेस एका प्रवचनामध्ये त्यांच्या बोलण्यावरून 3 ट्रक सोनं जमा झालं. दॅट्स द पॉवर ना. 3 ट्रक सोनं. तर तिथच्या तिथं जितके ऑडियन्स होते त्यांनी पूर्ण ते जे अंगावरचं गोल्ड होतं ते पूर्ण डोनेट करून टाकलं बनतेंना.
आणि ते पूर्ण जे गोल्ड होतं त्यांनी कंट्रीसाठी स्पेंड केलं आणि ते डोनेशन त्यांनी देशासाठी पाठवलं. तर जे नैष्कर्म आहे, जो त्याग आहे, त्याग हा लोभामधून निर्माण नाही होत. त्याग हा अलोभामधून निर्माण होतो. म्हणून होल्ड जर करसाल, जोपर्यंत आपण होल्ड करून राहू तोपर्यंत जी पारमिता आहे दानाची ती परिपूर्ण होणारच नाही. आपण देते, ओके, जसं फॅन आहे. आता तुम्ही फॅन देते, सगळे देते म्हणून मला द्यावाच लागेल. गेलं कामातून, काहीच कामाच नाही राहिलं. ओके. ओके, यांनी एवढं दिलं, मी जास्त देतो. गेलं कामातून. तिथं मी मोठा होते. ओके. परंतु मनामध्ये श्रद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अशा ठिकाणी चाललंय ते जिथं जगातली सर्वात पॉवरफुल जागा आहे. जगातली सर्वात पॉवरफुल एकच जागा आहे, बुद्धगया, आणि ते स्थळ. त्याच्यापेक्षा कोणतीही जागा पॉवरफुल नाही या जगामध्ये. आणि अशा ठिकाणी ओके, 21 जण आहे. मी टॉकमध्ये इन्क्लूड करत. 21 जण आहे. ओन्ली 3300 स्पेंड झाले. समथिंग 157, 160 गेले. बट ₹150 एका व्यक्तीचे चालले. सपोज 150 मध्ये सपोज तुम्हाला जगातल्या सर्वोत्कृष्ट जागी तुमचं दान चाललंय. इमॅजिन हाऊ ब्युटिफुल इट इज. ओन्ली 150 ना? ₹150 ते इथून आतमध्ये तुम्ही सिटीमध्ये कुठेही फिरले तर कुठेही चालल्या जातील. बट दिस टाइप ऑफ दान, सपोज हा फॅन 2 वर्ष चालला. अहो, 2 वर्ष ₹150 तुम्हाला पुण्य स्प्रेड करत आहे ना तो. जितक्या वेळेस पळेल तितक्या वेळेस तुमचे पुण्य रिसाईट होतील. आपण देताना सपोज विचार केला, आई सगळे देऊ लागले, मला द्यावं लागतं. गेलं. फिनिश. म्हणून इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. देताना लोभ आहे मनामध्ये. देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही, काय करू, काय करू? कसं होणार आहे? कुठून ध्यानामध्ये प्रगती होणार आहे? कुठं शिलामध्ये प्रगती होणार आहे? जे आपलंच नाही त्याला आपलं म्हणण्याचा भ्रम करून ठेवलोय आपण. अजान पन्यावधू म्हणतात, "व्हॉट एक्झिस्ट इज नॉट रिअल अँड व्हॉट इज रिअल इट डज नॉट एक्झिस्ट." भगवान बुद्ध म्हणतात, "मरीचिक उपमा संज्ञा." जे काही तुम्ही बघताय दॅट इज ऑल मरीची. इट इज भ्रम, डेल्युजन. इट इज नॉट रिअल. आणि त्या कागदाला आपण रिअल समजून घेतो डायरेक्टली. इट्स जस्ट अ पेपर. बट लोक काय म्हणतात त्याला? इट इज अ मनी. इन रियालिटी इट इज अ पेपर. बट इन भ्रम काय म्हणतो? इट इज अ मनी. राइट? बट इट्स समटाइम वी नीड इट टू लिव्ह द लाईफ. ओके. बट त्या पैशाच्या मागे लोभ जर असेल ना, तर संपूर्ण आयुष्य भ्रमातच चालल्या जातं. सो इट्स इम्पॉर्टंट. तर शील, तर हे जे दान आहे, हे दान काय करतं? शीलाला प्रोटेक्ट करायला सुरुवात करतं. बिकॉज ॲट फर्स्ट जसं तुम्ही विहारात गेले, तर विहारात गेल्या-गेल्या पहिले डोनेट करून टाकायचं. तर मी करत असतो. मी माझ्याहूनच घेते. मी जेव्हाही श्रीलंकेत जातो, विहारात गेल्या-गेल्या फर्स्ट डोनेट करून टाकतो. बिकॉज ॲट फर्स्ट आय एम अर्निंग द मेरिट्स. गेल्या-गेल्या मी पुण्य अर्जित केले. दॅट मेरिट विल प्रोटेक्ट माय माय प्रॅक्टिस. ते पुण्य काय करतील? माझ्या शील आणि समाधीला प्रोटेक्ट करायला सुरुवात करतील. काय करतात? पुण्य हे तुम्हाला सुखापर्यंत आणि शांततेपर्यंत घेऊन जातात. जे काही आपण करत आहे, हे कशासाठी करत आहे? सुख आणि शांततेसाठीच करत आहे ना. राइट?
जर ती सुख, शांतता भेटतच नसेल लोभामुळं, तर काय कामाचं? ॲक्चुअली लोभ कधीही सुख आणि शांतता उत्पन्न होऊच देणार नाही. म्हणून ज्यावेळेस विहारामध्ये जातो, आपण काय करतो? डोनेट करतो. आपण दान करून टाकतो. त्याच्यातून काय होतं? पुण्य अर्जित होतात. मग तिथून शीलाची प्रॅक्टिस सुरुवात होते. शील म्हणजे काय? हे जे सवयी आहेत सगळ्या, या सवयीची सुरुवात म्हणजे या सवयीला ज्या वाईट सवयी आहे, त्यांना ब्रेक करण्याची सुरुवात होते. सो यामध्ये आपण तर याआधी खूप काही शिलाबद्दल सांगितलं, पण तरी पण मी आज घेतो. तर हा जो मी असतो, मी शील ब्रेक करत असतो दरवेळेस. कारण की या मीला आवड आणि नावड असते. कारण की हा मी मध्ये लोभ, दोष, मोह असतो. चेक करा. पानाती-पाता, हत्या. हत्याच्या मागे काय असते? द्वेष, ईर्ष्या, मत्सर. कोण करतं? मी. मीला वाढवण्यासाठी कोण जबाबदार आहे? लोभ, मोह, द्वेष. सर्कल आहे. सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहे. कोणतीही गोष्ट डिस्कनेक्टेड नाहीये. डिस्कनेक्टेड फक्त आपला लोभ करून टाकतो सगळ्या गोष्टीला. ओके. तर काय आहे की हत्या कोण करतं? मी. त्याच्या मागे काय? द्वेष. अदिन्नदाना, चोरी. त्याच्या मागे काय? लोभ. कधी प्रॅक्टिसच नाही केली लोभ कमी करण्याचा. तो वाढणारच आहे ना. जी गोष्ट कमी केल्या जात नाही ती वाढणारच आहे. तर कोणाला असतो लोभ? मीला. ओके. त्यानंतर कामेसुमिच्छाचारा. तिथं पण बघा मीच आहे. काय आहे? त्याच्या मागेही लोभच आहे. वासना ही लोभातूनच उत्पन्न होत असते. मुसावादा, डिल्युजन, मोह आहे. काहीतरी लपवायचंय. काय आहे? त्याच्या मागेही लोभच आहे. आळस नाही द्यायचा आहे. त्याच्या मागेही लोभच आहे. झोपण्याचा. आणि सुरामेरय. सुरामेरयच्या मागे काय? डिल्युजन आहे, भ्रम. कोण करतं भ्रमित? मी करतो भ्रमित. म्हणजे मी नाही, मी काही प्रवचनामधून भ्रमित नाही करू लागलोय. तुमच्या मनामधला असलेला मी तुम्हाला भ्रमित करतो. पण का? कारण की मुख्य जे दुर्गुण आहेत, सगळ्यात मेन जे ते तर इग्नोरन्स आहे, अविद्या. त्या अविद्येला नष्ट करण्याच्या ह्याच्यात जर मन लागत असेल, तर मारा तुम्हाला बिलकुल करू देणार नाही. मग मारा आणतो लोभ. त्याच्यासाठीच मी दाना घेतला आज. दानशील भावना ही टर्म श्रीलंकेत वापरली जाते. दानशील भावना. शील, समाधी, प्रज्ञा, दानशील भावना या पद्धतीने. तर हे जे शील आहे हे प्रोटेक्टेड होतात जर आपण पुण्य अर्जित करायला लागलो तर. शील काय करतात? शील समाधीला प्रोटेक्ट करतात. शील म्हणजे एक प्रकारचं माइंडफुलनेसच आहे. एखादी शेती बघा ज्याला कुंपण नाहीये, तर त्या शेतीमध्ये कोणतेही प्राणी इझिली घुसू शकतात आणि सगळं काही जे धान्य आहे पेरलेलं, ज्याच्यावर खूप खूप दिवस मेहनत घेतलेली आहे, ते इझिली घेऊन चाललं जातं. तर तुम्ही खूप दान करता, ओके? खूप पुण्य अर्जित करताय आणि तुम्ही ती एक प्रकारे शेती निर्माण केली, परंतु त्याला प्रोटेक्शनच नाहीये. जसं की तुम्ही खूप ध्यान करताय, खूप शांत होताय.
ही जी ध्यानामधली संपत्ती असते, हे कोण चोरून नेतं? हे चोरून नेतात दुर्गुण. चोर कोण आहेत? समाधी चोरून नेणारे दुर्गुण. तर हे जे दुर्गुण आहेत, हे जर थांबवायचे असले तर कशाचं कुंपण पाहिजे? शील. तर हे दुर्गुण कमी करण्याचं काम शील कसं करतं? मी आधीच सांगितलं. द्वेष कमी करण्यासाठी पानातिपाता, लोभ कमी करण्यासाठी अदिन्नदाना, लस्ट कामेसुमिचचारा, डिल्यूजन मुसावादा, डिल्यूजन सूरामेरय. इनडायरेक्टली अफेक्ट करतात 3 दुर्गुणांना. हे जे 3 दुर्गुण आहे, हे अविद्येचे मुख्य सेनापती आहेत असं समजा. तर हे सगळं मनामध्ये होत राहतं. जर आपण म्हणतो, मी इतक्या वर्षापासून ध्यान करू लागलोय, का नाही होत ओके. का नाही? कारण की इथं शील बळकट नाहीये. नाहीतर मग ध्यानामध्ये ध्यानामध्ये ज्या क्रिया होतात, जसं की आपण म्हणतो की विचारांवर लक्ष देऊ नका, हे करू नका, ते करू नका. डिटर्मिनेशन व्यवस्थित राहत नाही. त्याला आपण अधिष्ठान म्हणतो. ओके. जसं की ही समाधी जर वर आणायची असेल, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून भगवान बुद्धांनी पारमितांमध्ये दानाला खूप महत्त्व दिलं. शील आणि त्यानंतर समाधी. तर दुर्गुणांना दूर ठेवण्यासाठी हे सगळे फॅक्टर काम करत असतात मनामध्ये. हे काही बाहेर नाहीये, हे आपल्या मनातच आहे. आपण काय करतो, एक्सटर्नल थिंगला जास्त महत्त्व देऊन इंटरनल थिंगला कधीही रिड्यूस करण्याचा प्रयत्न करत नाही. स्लोली, स्लोली का होईना तुम्ही हे जे काही आहे, एव्हरीडे दान जे आहे ते करत राहायचं. एव्हरीडे शील प्रोटेक्ट करत राहायचं. एव्हरीडे समाधीची प्रॅक्टिस करत राहायची. याच पद्धतीनं तुम्ही दुर्गुणांपासून दूर राहण्याची प्रॅक्टिस करू शकता. नाहीतर जीवन जे आहे ते टर्मोइल होऊन जाईल. एव्हरीडे सफरिंग. म्हणून भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यामध्ये सम्मा संकप्प जी नेक्खम्म पारामी, नैष्कर्म ही पारमिता पण आहे. नेक्खम्म संकप्पामध्ये हे दानाबद्दल सांगितलंय. शील आणि समाधीबद्दल तर ते तर डायरेक्टली मार्गच आहे. ठीक आहे. तर शॉर्ट धम्म टॉक एवढंच होतं. आय थिंक की तुम्हाला समजलं असेल. झोपले नसाल तुम्ही हॉलमधले पण आणि रूममधले पण. ओके.